पाठ 21वा आभाळमाया. विषय मराठी, वर्ग 4, स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर अ. पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते. उत्तर. पावसाचे ढग होऊन डोंगरदरी आणि शेतात कोसळावे असे कवीला वाटते. नंबर आ. शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? उत्तर. शेतकऱ्यांच्या शेतात कवितेतील एक छोटीशी मुलगी बी बनेल तेव्हा भरपूर पीक येईल आणि शेतकऱ्यांना बरकत येईल. नंबर ई. कवीला उजेड कोठे न्यायचा आहे? उत्तर. कवीला उजेड गोरगरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे. नंबर ई. पक्ष्यांकडे पाहून कवीला काय वाटते? उत्तर. पक्ष्यांकडे पाहून कवीला पक्षी बनून पंख व चोच फुटावे असे वाटते. नंबर ऊ. आभाळमाया का मिळावी असे कवीला वाटते? उत्तर. सर्वांना आनंदाने नाचण्यासाठी आभाळमाया मिळावी असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा. कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? नंबर अ. पाऊस. कवीला पाऊस बनून पावसाचे ढग बनावेसे वाटते. नंबर आ. पणती. उत्तर. पणती बनून दिवा व्हावेसे वाटते. नंबर ई. पक्षी. पक्षी पाहून स्वतःला पंख व चोच फुटावे असे वाटते. प्रश्न तिसरा. खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा. नंबर अ. अंगण. उत्तर. मुलांना खेळण्यासाठी, झाडे लावण्यासाठी. नंबर आ. मैदान. मुलांना खेळण्यासाठी, पतंग उडवण्यासाठी. नंबर ई. शेत. उत्तर. धान्य, भाज्या, फळे, फुले, शेती पिकवण्यासाठी. नंबर ई. फुले. उत्तर. देवपूजा, रांगोळी, हार, फुलदाण्या सजवणे, अत्तरासाठी. नंबर ऊ. दिवा. प्रकाश देण्यासाठी. प्रश्न चौथा. तुम्ही कोणासाठी काय द्याल? नंबर अ. मित्रांसाठी. उत्तर. छान छान गोष्टीची पुस्तके. नंबर आ. शाळेसाठी. खेळायला खूप सारे खेळ. नंबर ई. घरासाठी. उत्तर. मोठे अंगण, एक बाग. नंबर ई. शेतासाठी. उत्तर. हवा तेवढा पाऊस. नंबर ऊ. आईसाठी. उत्तर. खूप सारे सुख आणि एक मोठं घर. नंबर ऊ. बाबांसाठी. 4 चाकी गाडी व खूप खूप प्रेम. प्रश्न पाचवा. तुम्ही पक्षी झाला आहे अशी कल्पना करून 5-6 ओळी लिहा. उत्तर. मैदानात खेळताना अचानक माझ्या हातांना पंख फुटले व उडू लागली. उंच झाडांवर, टेकड्यांवर. नदी पार करताना मला खूप मजा येऊ लागली. आकाशात उंच उडताना, इतर पक्ष्यांशी बोलताना आनंद मिळाला. तेव्हा मला आठवण आली माझ्या कोकणातल्या आजीची. एक मोठी झोप लागली. कोकणाच्या त्या नारळी बागेत समुद्राच्या किनारी पोचले. पोटभर काजूची फळे खाल्ली आणि आजीच्या घरी गेले. मला पाहताच आजीला काय करू नि काय नाही असे झाले. आई बाबांना नोकरीतून सुट्टी न मिळाल्याने आमचे तिथे येणे जमत नव्हते हे सांगितले. तिचे सास्तन केले. अंधाराच्या
आत घरी पोचायचे म्हणून पुन्हा मोकळ्या आभाळात शिरले.